नमस्कार. तुम्ही पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड. नुकत्याच संपन्न झालेल्या नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल लागलेला आहे. या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी या राष्ट्रव्यापी पक्षाने प्रचंड यश संपादित केलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या आजूबाजूला देखील कुठलाही पक्ष नाही हे आपण पाहत आहोत. किंबहुना भारतीय जनता पार्टीचे जे मित्रपक्ष आहेत म्हणजे एकनाथ शिंदे साहेब, अजित पवार साहेब यांचे जे पक्ष आहेत ते देखील भारतीय जनता पार्टीच्या जवळपास नाहीत. परंतु एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब यांच्या पक्षाने बाकी बऱ्यापैकी यश संपादन केलं आहे असं आपल्याला म्हणू शकतो, असे आपण म्हणू शकतो. कारण खरं म्हणजे या निवडणुकीमध्ये जे गठबंधन आहे, ज्या विरोधी पक्षाचं गठबंधन आणि सत्ताधाऱ्यांचं गठबंधन, हे खरं म्हणजे नव्हतंच. हे प्रत्येकाने आपापल्या सोयीने आपापल्या मतदारसंघात आपापल्या जिल्ह्यामध्ये त्या नगरपंचायतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने लढलेली मंडळी आहेत आणि प्रत्येकाने आपला त्या ठिकाणी आपापल्या कुवतीप्रमाणे आपले नगरसेवक त्याने निवडून आणले आहेत. परंतु प्रत्यक्ष एक स्वतंत्र असं गठबंधन दोन्ही बाजूनी असं लढलं गेलं नाही, तर आपापल्या सोयीनुसार त्या ठिकाणी युत्या करून या निवडणुका झालेल्या आहेत. तर आता येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कालावधी फार थोडा दिवस राहिलेला आहे आणि या 22 दिवसामध्ये विरोधी पक्ष फार मोठा चमत्कार करील याची शाश्वती काही देता येत नाही. कारण या ठिकाणी मी आपल्यासमोर विषय घेऊन आलो आहे की भारतीय जनता पार्टीकडून विरोधी पक्षांनी काय शिकलं पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीकडून विरोधी पक्षांनी काय शिकलं पाहिजे आणि काय शिकू नये. तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे नेते आणि एकूणच भारतीय जनता पार्टीच्याकडून काय शिकण्याजोगं आहे, तर त्यांच्याकडून विरोधी पक्षाने शिकणं आहे की भारतीय जनता पार्टी 12 महिने 24 तास निवडणुका असो नसो, निवडणुका कुठल्याही असो, परंतु भारतीय जनता पार्टी बाकी त्यांचे नेते कार्यकर्त्यांना सातत्याने निवडणुका कशा जिंकाव्यात आणि निवडणुका जिंकण्यासाठी प्रत्येक दिवस ते व्यतीत करत असतात आणि तशा पद्धतीची एक त्यांनी यंत्रणा उभी केलेली आहे. आणि 24 घंटे फक्त निवडणुका कशा जिंकायच्या, मग त्या निवडणुका पक्ष फोडून जिंकता येतील, त्या निवडणुका पैसे वाटून जिंकता येतील किंवा त्या निवडणुका वेगळ्या पद्धतीने जिंकता येतील असं जे विरोधी पक्ष म्हणतायत आता तर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टीकडून हे शिकण्याजोगं आहे की सातत्याने दरदिवस निवडणुकीचा जिंकण्याचा विचार करणे आणि पक्ष कसं वाढवायचा विचार करणे. आता पक्ष कसं वाढवावा आणि कुणाला पक्षात कुणाला पक्षात घेऊ नये हा त्या पक्षाचा संबंध आहे आणि नैतिकता अनैतिकता ह्या गोष्टीचा त्या नेत्यांचा संबंध आहे. परंतु सातत्याने निवडणुकीचा विचार करणारा आणि निवडणुका जिंकण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारा भारतीय जनता पार्टी आणि या भारतीय जनता पार्टीच्या हे गुण बाकी विरोधी पक्षाने शिकले पाहिजे. कारण विरोधी पक्षाचे जे नेते आहेत ते नेते बाकी स्वतःला फार कष्ट घेताना दिसत नाहीत. फार थोडे नेते आहेत का ते कष्ट घेतात, जनतेमध्ये जातात, जिल्ह्यामध्ये जातात, तालुक्यामध्ये जातात. परंतु भारतीय जनता पार्टीवर प्रामुख्याने कठोर टीका करणारी शिवसेना, माननीय उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना असेल, त्यांचे नेते असतील किंवा जे त्यांचे मुख्य
आहेत बोलणारे नेते प्रवक्ते, तर ते संजय राऊत हे आणि अशी अनेक मंडळी, काही सुषमा अंधारे सारखी मंडळी आहेत, ते भारतीय जनता पार्टीवर कठोर आरोप करत आहेत. आणि भारतीय जनता पार्टीला निवडणुका जिंकण्यासाठी निवडणूक आयोग मदत करत आहे. भारतीय जनता पार्टी निवडणुकीसाठी प्रचंड पैशाचा वाटप करत आहे. अशा पद्धतीचे आरोप संजय राऊत करत असतात. अशा पद्धतीचे आरोप अंधारे मॅडम करत असतात. अर्थात या गोष्टी बाकी पुराव्यासकट कोर्टामध्ये सादर करून त्या ठिकाणी ते सिद्ध करणे असा प्रकार बाकी आतापर्यंत कुणी केला नाही. आणि हे जर निवडणूक आयोगाच्या संदर्भामध्ये आणि मतदार याद्यांमध्ये असणाऱ्या घोळाच्या संदर्भामध्ये किंवा मतचोरी होण्याच्या संदर्भामध्ये सातत्याने बोलत जात आहे. माननीय राजसाहेब ठाकरे देखील सातत्याने म्हणतात की मतचोरी होते आहे, EVMचा घोटाळा म्हणजे मशीनचा घोटाळा आहे. तर अशा पद्धतीने बोलत असताना बाकी कोर्टामध्ये न्यायालयामध्ये हे सिद्ध करून दिलं जात नाही. आणि या कामे बाकी माननीय प्रकाश आंबेडकर साहेब हे अनेक वर्षापासून या मतचोरीच्या संदर्भामध्ये, या मतदार याद्यांच्या संदर्भामध्ये आणि EVMच्या संदर्भामध्ये सातत्याने कोर्ट कशा करत असतात. पण त्यावेळेला या विरोधी पक्षातल्या कुठल्याही नेत्यांनी माननीय प्रकाश आंबेडकर यांना साथ दिली नाही, त्यांना मदत केली नाही किंवा त्यांना सपोर्ट केला नाही. तर एक काय न्यायालयीन लढाई माननीय प्रकाश आंबेडकर फक्त लढतात, परंतु विरोधी पक्ष बाकी हे जो आरोप करतात भारतीय जनता पार्टीवर की निवडणूक आयोग त्यांना मदत करत आहे आणि ते पैशाचा वापर करत आहे, तर हे पुराव्यासकट जनतेसमोर आणणे आणि पुराव्यासकट न्यायालयात सिद्ध करणे हे देखील विरोधी पक्षाचं काम आहे. तर त्या म्हणण्याला काही अर्थ राहील. अन्यथा भारतीय जनता पार्टी ते त्यांच्या पद्धतीने सातत्याने काम करत असतात आणि विरोधी पक्ष टीका करत असतात आणि मग निवडणुकामध्ये फारसं विरोधी पक्षाला यश मिळत नाही. हे आतापर्यंत होत आलेलं आहे. आणि तर भारतीय जनता पार्टीने कुठली अशी सोय ठेवली नाही. भारतीय जनता पार्टीने अशी सोय लोकांची ठेवली नाही की त्यांना अंधश्रद्धेवर कुणी काय बोलण्याची सोय ठेवली नाही. भारतीय जनता पार्टीने अंधश्रद्धेवर बोलण्याची सोय ठेवली नाही. कारण अंधश्रद्धेवर एखादा विरोधी पक्षनेता काही बोलला तर त्या विरोधी पक्षाच्या नेत्याला हे भारतीय जनता पार्टीची एक फार मोठी यंत्रणा आहे. ती यंत्रणा त्याला राष्ट्रद्रोही ठेवते, ती यंत्रणा त्याला हिंदुद्रोही ठेवते आणि ती यंत्रणा मग अगदी पुढे जाऊन त्याला नक्षलवादी देखील ठरवते. तर अशा पद्धतीने अंधश्रद्धेवर काही बोलण्याची सोय भारतीय जनता पार्टीने ठेवली नाही. आणि त्याचप्रमाणे देवधर्मावर वैज्ञानिक दृष्टिकोनातून कोणी चिकित्सा केली तर त्या माणसाला देखील देशद्रोही ठरवण्यात येतं, त्या माणसाला देखील हिंदुद्रोही ठरवण्यात येतं आणि त्या माणसाला पुढे नक्षलवादी देखील ठरवण्यात येतं. अशा पद्धतीने एक प्रचंड यंत्रणा उभी केलेली आहे भारतीय जनता पार्टीने. त्यामुळं अंधश्रद्धेवर बोलण्याची सोय ठेवली नाही किंवा देवा धर्मावर चिकित्सा करण्याची सोय ठेवली नाही. आणि हे संपूर्णपणे हिंदुत्वाच्या नावाखाली त्यांनी एक फार मोठं बहुजन समाजाच्या डोक्यामध्ये त्या कल्पना सगळ्या घातलेल्या असल्यामुळे त्या संदर्भामध्ये बाकी कोणी एखादा विरोधी पक्षनेता जर त्या एखाद्या कार्यक्रमामध्ये किंवा अशा काही संदर्भामध्ये एक वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्यांनी जर भाष्य केलं तर त्या ठिकाणी संपूर्ण भारतीय जनता पार्टीचा जो मीडिया आहे आणि त्यांचे जे लोक आहेत ते सातत्याने प्रचंड त्या माणसाला ट्रोल करतात. आणि एक फार मोठा त्यांच्या पाठीमागे एक मीडिया, संपूर्ण ताकदवान मीडिया त्यांच्या पाठीमागे असल्यामुळे एक प्रचाराची यंत्रणा एक समाजमतावर सातत्याने भारतीय जनता पार्टी राबवत असतात. आणि ही गोष्ट होत असतानाच बाकी तळाकाळामध्ये जाऊन सातत्याने लोकांच्यामध्ये जाणे आणि पक्षाचा प्रचार करणे. आणि त्यासाठी विरोधी पक्षाचे नेते म्हणतात की पक्षाचे फाटाफोड करतात, भ्रष्टाचारी लोकांना पक्ष घेतात. आता त्या विरोधी पक्षातले नेते मोठे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये का जातात? तर त्यांना असं वाटतं की या विरोधी पक्षामध्ये आपलं भवितव्य काय नाही, या पक्षामध्ये आपल्याला मान मिळत नाही, या पक्षामध्ये आपण इतक्या वर्ष राबलो पण आपल्याला कुठला सन्मान मिळत नाही, नेता आमची भेट घेत नाही, नेत्याचं आम्हाला कधी वर्षातून 10 वर्षातून आमची नेत्याची भेट देखील होत नाही. एवढ्या वर्ष मी या पक्षासाठी राबलो पण नेता साधा 3 मिनिटासाठी 1 मिनिटासाठी आम्हाला भेटत नाही. आणि मग वैतागून अनेक मंडळी भाजपमध्ये जातात. ही देखील बरोबर परिस्थिती आहे. हे देखील विरोधी पक्षाने समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचा एकच नारा आहे की देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र. अर्थात ही अत्यंत देवेंद्रजी, नरेंद्रजी
ही भारतीय जनता पार्टीची अत्यंत मौल्यवान 2 माणसं आहेत. हे अत्यंत मौल्यवान माणसं त्यांच्या दृष्टीने त्यांना मिळालेले आहेत. कारण की नरेंद्र मोदी साहेबांना काय कुटुंब कबिला नाही, नरेंद्र मोदींना काही सगळे सोयरे नाहीत. नरेंद्र मोदी साहेबांच्या कामकाजाच्या संदर्भात ते अनेक तक्रारी असू शकतात, परंतु नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांचा कुठलाही कुटुंब कबिला बरोबर ठेवला नाही आणि कुठले सगळे सोयरे बरोबर ठेवले नाहीत. आणि त्यामुळे तो जो व्याप आहे, म्हणजे इतर पंतप्रधान असतील, इतर मंत्री असतील, इतर खासदार असतील, त्यांचा कुटुंब परिवार आणि तो त्या सगळ्यांच्या व्यापातून त्यांच्यावर शिंतोडे उडवले जातात त्या कुटुंबाच्या माध्यमातून. परंतु नरेंद्र मोदी साहेबांच्या बरोबर कुठलंही कुटुंब कल्याण नाही आणि कुठलाही परिवार नसल्यामुळे त्यांच्याकडे त्या पद्धतीने टीका होत नाही. त्याचप्रमाणे इकडे देशामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर आतापर्यंत कुठल्याही प्रकारचे भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या संपत्तीमध्ये अब्जावधीची वाढ झाली नाही आणि त्याच्यामुळे ती एक जमेची बाजू आहे भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने. आणि याउलट विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या संदर्भामध्ये, त्यांच्या संपत्तीच्या संदर्भामध्ये आणि त्यांच्या आळशीच्या संदर्भामध्ये आणि त्यांचा जो मर्यादा आहेत महाराष्ट्रामध्ये फिरण्याच्या संदर्भामध्ये, यावर बाकी पक्षवाढीचा परिणाम होतो. आणि म्हणजे आता पहा, या नगरपालिकाच्या निवडणुकामध्ये राजसाहेब ठाकरे किंवा उद्धवसाहेब ठाकरे हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरलेच नाहीत, कारण त्यांना मग नगरपालिका महत्त्वाच्या वाटल्या नाहीत. नगरपालिकेमध्ये सामान्य माणसं निवडून येतात, त्या संदर्भामध्ये ते जास्तीत जास्त त्यांनी प्रचार केला नाही आणि त्यांचं लक्ष आहे मुंबई महापालिका, त्यांचं लक्ष आहे ठाणे, मुंबई, विशेषतः मुंबई महापालिका. आणि मग ग्रामीण भागातील काम करणारे कार्यकर्ते असतील, म्हणजे मनसेचे कार्यकर्ते असतील किंवा उद्धव साहेबांचे कार्यकर्ते नाराज होतात की आपला नेता जर यामध्ये दुसऱ्या पक्षाचे मोठे नेते येऊन त्या ठिकाणी प्रचार करतात आणि आपले नेते बाकी या जिल्ह्यामध्ये येत नाहीत आणि मग ते स्थानिक कार्यकर्ते नाराज होतात आणि मग त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी त्यांना अलगदपणे आपल्या पक्षामध्ये घेतात. ही परिस्थिती बाकी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी समजून घेतली पाहिजे. परंतु या ठिकाणी एक जमेची बाब अशी आहे की जो वंचित घटक आहे, जे छोटे पक्ष आहेत, त्यांच्याकडे देखील समाज माध्यमाचं लक्ष नाही आणि एक जातीवादी दृष्टिकोन ठेवल्या मीडियाचा असल्यामुळे ते वंचित घटकांच्या छोट्या पक्षांना प्राधान्य देत नाही. आता पहा, या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने यात त्यांनी चांगले यश मिळवलं होतं, परंतु ज्या वेळेला समाज माध्यमाच्या मध्ये त्या संपूर्ण दिवसामध्ये त्या निवडणुकीचं विश्लेषण होत असताना वंचितच्या संदर्भात कोणी काही सुद्धा बोललं नव्हतं. त्या ठिकाणी मनसेच्या संदर्भात बोललं जातं, मनसेच्या पेक्षा वंचित बहुजन आघाडीचे कितीतरी नगरसेवक निवडून आले, पण वंचितच्या संदर्भामध्ये त्या विश्लेषणामध्ये कोणी सांगत नव्हतं. या सगळ्या परिस्थितीचा विचार करता आता बाकी परिवर्तन थोडंफार प्रमाणात होत आहे. माननीय प्रकाश आंबेडकरांच्या माध्यमातून वंचित घटकातील लोक ते आता बाकी वेगवेगळ्या पक्षांना, म्हणजे विशेषतः प्रकाश आंबेडकरांच्या वंचितला मतं देऊ लागलेले आहेत आणि ही बाकी वंचित घटक असतील, जे छोटे घटक असतील, गावपासामध्ये राहणारे घटक असतील, त्यांच्यामध्ये नवं चैतन्य निर्माण होत आहे आणि ते बाकी छोट्या पक्षांना मतदान करत आहेत आणि या मोठ्या सरंजामी पक्षांच्या विरोधामध्ये लढण्याची ताकद ते निर्माण करत आहेत माननीय प्रकाश आंबेडकर यांच्या रूपाने. तेव्हा हा जो परिस्थिती आहे, तर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टीवर टीका करत असताना भारतीय जनता पार्टीकडून हे शिकण्याजोगं आहे की त्यांनी बाकी सातत्याने लोकांमध्ये जाऊन सातत्याने निवडणुका कशा जिंकाव्यात आणि लोककल्याणकारी कार्य कसं करावं यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना तळागाळापर्यंत पाठवणे व स्वतः नेत्यांनी स्वतः त्रास घेऊन थोडं फिरणे, तरच विरोधी पक्षाचे काही प्रमाणात त्यांची अवस्था चांगल्या प्रकारची होईल. महानगरपालिकाच्या निवडणुकीबाबतीत लोकांनी बाकी मतदान करणं गरजेचं आहे आणि पक्षपाती न पाहता या महानगरपालिकांच्या निवडणुकामध्ये चांगल्या माणसाला निवडून देणे, गरीब माणसाला निवडून देणे, जो होतकरू मुलगा आहे, जो समजनीय मुलगा आहे त्याला निवडून देणे. आणि या नगरपालिकाच्या निवडणुकामध्ये एक बाकी लक्षात आलं आहे की तरुणांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतलेला आहे आणि तरुणी सगळ्याच पक्षामधून मोठ्या प्रमाणात निवडून आलेले आहेत. ही गोष्ट बाकी चांगली आपल्याला वाटत आहे. तेव्हा बंधू आणि भगिनींनो, मित्रांनो, अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्या समोर येत असतो. कृपया आपण माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा, इतरांना देखील हा व्हिडिओ पाठवा आणि आपण माझा हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या चॅनलला देखील आपण सबस्क्राईब करा. ही विनंती. धन्यवाद.